नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आपल्या गुरुस्कूल यूट्यूब या चॅनलवरती। तर आपण लास्ट पिरियडमध्ये बघितलं होतं भारतीय द्वीपकल्पावरील नद्या बघत असताना त्याच्यामध्ये दामोदर, सुवर्णरेखा, ब्राह्मणी, वैतरणी, महानदी आणि गोदावरी नदी या सर्व नद्यांचा सविस्तररित्या अभ्यास केलेला आहे। तर आजच्या पिरियडमध्ये आपण शिल्लक राहिलेल्या ज्या द्वीपकल्पावरील नद्या आहेत त्या कंप्लीट करणार आहोत आणि याच्यानंतर नवीन घटक जो आपला असेल नदी प्रणालीला सोडून तो स्टार्ट करायचा आहे। तर कमेंटमध्ये कळवत चला या ठिकाणी की जे कन्सिस्टंटली विद्यार्थी या ठिकाणी माझ्यासोबत प्रिपरेशन करतायत, व्हिडिओ बघतायत, तर त्यांना समजतंय किंवा कुठली अडचण येते समजण्यामध्ये, तर अशा पद्धतीच्या काय म्हणजे कुठलीही त्रुटी राहून जाते त्याच्यामध्ये, तर त्या पद्धतीने वेळोवेळी या ठिकाणी मी तर प्रत्येक गोष्टीच्या संदर्भात क्लिअर करत असतो। म्हणजे नदी प्रणाली हा चॅप्टर शिकवत असताना या ठिकाणी ज्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत त्याच्यावरती विचारण्याची आवश्यकता नाही, पण कुठलीही अडचण असू द्या तर कमेंटमध्ये विचारत चला, तर त्याचा रिप्लाय देत जाईन आणि जे काही प्रश्न तुम्हाला पडतात तर ते विचारत चला या ठिकाणी। बघा, आपण नदी प्रणाली चॅप्टर बघत असताना जर या ठिकाणी काही सरोवर येतात, काही डॅम येतात, तर त्यावेळेस मी सांगत असतो डॅमबद्दल त्या नदी प्रणाली चॅप्टरमध्ये सांगणं उचित राहत नाही। आपण त्याच्यासाठी खास वेगळा व्हिडिओ तयार केलेला आहे, तो पोस्ट केल्याच्या नंतर मग तुम्हाला समजेल। आता नदी प्रणाली ज्यावेळेस कंप्लीट होईल त्यावेळेस सर्व सरोवरे जे आहेत त्या सरोवरांचा अभ्यास करायचा आहे। खारे सरोवर असतील, गोड्या पाण्याचे सरोवर असतील, तर त्यांच्याबद्दल सर्व तथ्य जे आहेत ते तथ्य आपल्याला बघायचे आहेत। तरीसुद्धा संदर्भ आपण काय प्रत्येक ठिकाणी काय देत चाललेलो आहोत। तर चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला, ज्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट रिव्हर दॅट इज कृष्णा। कृष्णा नदीबद्दल या ठिकाणी बघत असताना बघा, भारतीय द्वीपकल्पावरील दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी नदी कोणती तर ती कृष्णा नदी आहे। कृष्णा नदीचं खोरं हे गोदावरी नदी खोऱ्याच्या नंतरचं सगळ्यात विस्तृत आणि विस्तीर्ण असं खोरं कृष्णा नदीचं भारतीय द्वीपकल्पावरती आहे। तर गोदावरीची लांबी आपण बघितली होती किती, 1465 किलोमीटर, तर कृष्णेची लांबी आहे सुमारे 1400 किलोमीटर आणि याच्यापैकी 282 किलोमीटर इतका प्रवास कृष्णा नदीनं महाराष्ट्रातून केलेला आहे। बघा, आता बरेच विद्यार्थी या ठिकाणी काय मराठी लँग्वेजमध्ये या ठिकाणी काय आपण व्हिडिओ सिरीज चालवतोय, तर मोस्ट ऑफ स्टुडंट्स जे आहेत ते MPSCचं प्रिपरेशन करणारे, PSI STA ASO असेल, कंबाईन असेल, तलाठी असेल, सर्वच्या सर्व ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स आहेत त्यांची तयारी करणारे काय मराठी विद्यार्थी जुळले गेलेले आहेत। म्हणून मी या ठिकाणी काय महाराष्ट्राच्या संदर्भातले आकडेसुद्धा थोड्याफार सांगतोय। मात्र कृष्णा नदीचा अभ्यास भारतीय भूगोल करत असताना आपल्याला फक्त ठळक गोष्टी बघायच्या आहेत। आता कृष्णेच्या सर्व उपनद्या आपण सांगणार या ठिकाणी। बघा, तुम्हाला असं वाटेल की गोदावरी नदी ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस प्रत्येक लहान लहान फॅक्ट जे होते त्याच्या संदर्भात महाराष्ट्राशी निगडीत, तर ते सगळे सांगितलेले नाहीत, जे महत्त्वाचे होते ते सगळे सांगितलेले आहेत। तर याच गोदावरी नदीबद्दल आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल बघत असताना ज्यावेळेस डिस्कस करू त्यावेळेस लक्षात येईल की कोणत्याही पुस्तकात सोबत तुम्ही जर व्हिडिओला कंपेअर केलात तर फॅक्ट्स किंवा कन्सेप्ट जे आहे त्याच्यामध्ये काय कोणत्याही प्रकारची काय कमतरता तुम्हाला भासणार नाही, येतं लक्षात। तर जे इथं सांगतोय ते इथं महत्त्वाचं आहे आणि जे नंतर महाराष्ट्राच्या भूगोलाच्या संदर्भात मी शिकवेन त्यावेळेस तिथं महत्त्वाचं असलेले सगळे घटक, सगळे फॅक्ट आपण काय करू त्यावेळेस बघू। तर कृष्णा नदी जी आहे, कृष्णा नदीची काय लांबी एकूण काय 1400 किलोमीटर आहे आणि अशा पद्धतीने भारतीय द्वीपकल्पावरती काय ती प्रवाहित होते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते। आणि ज्या ठिकाणी कृष्णा नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळालेली आहे त्या ठिकाणी सुद्धा काय त्रिभुज प्रदेशाची निर्मिती केलेली आहे। हा भूभाग जो आहे तो समोर आलेला काय त्रिकोणाकृती आपल्याला दिसतो, थोडासा काय त्रिशूलासारखा जो भाग बाहेर आलेला आहे या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल। पश्चिम घाटमध्ये या ठिकाणी महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आहे। तर त्या महाबळेश्वर या ठिकाणी काय झालेला आहे, कृष्णा नदीचा उगम झालेला आहे। तर अगदी या ठिकाणी काय खूपच फेमस म्हणा किंवा लोकप्रिय या ठिकाणी काय हे स्थळ आहे। खूप सारे लोक या ठिकाणी काय हिवाळ्यामध्ये भेट द्यायला जातात। महाबळेश्वर वाई असेल तर त्या ठिकाणी पाचगणी असेल, तर कृष्णा नदी या ठिकाणी उगम पावल्याच्या नंतर कृष्णा नदी प्रवास करते महाराष्ट्रातून, त्यानंतर
कर्नाटक राज्यातून, त्यानंतर तेलंगणा स्टेटमधून आणि त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये ती प्रवेश करते आणि अशा पद्धतीने बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. यापैकी महाराष्ट्रामध्ये 282 किलोमीटर प्रवास काय कृष्णा नदीनं केलेलं आहे आणि भारतीय द्वीपकल्पावरील कृष्णा नदी ही दुसऱ्या क्रमांकाची काय नदी आहे. तिसऱ्या क्रमांकाची आपण बघितलं होतं नर्मदा. बघा, आंध्र प्रदेशमध्ये ज्या ठिकाणी कृष्णा नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळालेली आहे त्या ठिकाणी एक महत्त्वाचं शहर आहे मछलीपट्टणम. मछलीपट्टणम. तर गमतीशीर नावं असतात या ठिकाणी, काही साऊथचे खूपच आवडतात या ठिकाणी. बघा, मछलीपट्टणम हे जे ठिकाण आहे या ठिकाणी आहे आणि एक सरोवर सुद्धा आहे या ठिकाणी. जसं या ठिकाणी चिल्का सरोवर बघितलं होतं, गोदावरी नदीमुळे तयार झालेला जो त्रिभुज प्रदेश आहे आणि कृष्णा नदीमुळे तयार झालेला जो त्रिभुज प्रदेश आहे, या दोनही त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान, डेल्टांच्या दरम्यान एक कोलेरू नावाचं सरोवर आहे. कोणतं? कोलेरू सरोवर. तटीय प्रदेशांच्या बाबतीत जो व्हिडिओ टाकलेला होता पण त्या व्हिडिओमध्ये काय या सरोवरांबद्दल आपण बघितलेलं होतं. तर कोलेरू सरोवर कुठं आहे? कृष्णा नदी आणि गोदावरी नदीच्या त्रिभुज प्रदेशांच्या काय दरम्यान. आणि चिल्का सरोवर कुठं बघितलं होतं? महानदी ज्या ठिकाणी डेल्टा बनवते तर त्याच्या दक्षिणेला या ठिकाणी किंवा त्रिभुज प्रदेशामध्येच म्हणा या ठिकाणी काय चिल्का सरोवर बघितलेलं होतं. तर हे झालं काय, कृष्णा नदी जे आहे, कृष्णा नदीचं जल अधिग्रहण क्षेत्र या चारही राज्यांमध्ये आहे आणि ह्या चारही राज्यांमधून काय कृष्णा नदी प्रवाहित होते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तर त्याच्यानंतर कृष्णा नदीच्या काही महत्त्वाच्या उपनद्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर कोणत्या कोणत्या, त्याच्या अगोदर हा पॉईंट बघू आपण की कृष्णा नदीचं खोरं जे आहे गोदावरी नदीच्या खोऱ्यापासून काय कोणत्या डोंगर रांगांमुळे किंवा पर्वतांमुळे विलग झालेला आहे. आपण बघितलं होतं हरिश्चंद्र आणि बालाघाट जे आहे, तर या हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगामुळे गोदावरी नदी आणि कृष्णा नदीची खोरी काय झालेली आहेत, वेगळी झालेली आहेत. तर अशा पद्धतीने काय कृष्णा नदीच्या उत्तरेला हरिश्चंद्र बालाघाट, कृष्णा नदीच्या उत्तरेला हे हरिश्चंद्र बालाघाट काय आहे लिहू आपण, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा आहेत ज्यांचा विस्तार, बालाघाटचा विस्तार कुठपर्यंत झालेला आहे, मराठवाड्यापर्यंत झालेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदी जी आहे ती सातारा आणि सांगली या राज्यांमधून काय होते, प्रवाहित होते आणि त्याच्यानंतर काय सांगलीच्या नंतर ती काय करते, कर्नाटकमध्ये प्रवेश करते, तिथून तेलंगणा स्टेट आणि तिथून आंध्र प्रदेश. तर काही उपनद्या या ठिकाणी दिलेल्या आहेत कृष्णा नदीच्या, त्या आपण या ठिकाणी दाखवलेले आहेत. बघा, हे स्टँडर्ड डायग्राम नाही, फक्त कोणत्या तीरावरती नद्या येऊन मिळतात एवढाच काय पॉईंट असतो. प्रश्न परीक्षेमध्ये थेट असा विचारलेला असतो की कृष्णा नदीला खालीलपैकी कोणत्या नद्या या डाव्या तीरावरून येऊन मिळतात आणि कोणत्या नद्या उजव्या तीरावरून येऊन मिळतात. तर त्याच्यापैकी काय जे प्रमुख उपनद्या आहेत त्यांच्याबद्दल जर एखादा काय तथ्य बनत असेल तर तो सुद्धा बघू. सगळ्यात अगोदर बघा, कृष्णा नदी अशा पद्धतीने पश्चिम घाटातून जाऊन काय बंगालच्या उपसागराला काय मिळते, तेव्हा कृष्णा नदीला उजव्या तीरावरून मिळणाऱ्या नद्या कोणत्या कोणत्या आहेत, कोयना, वारणा, त्याच्यानंतर पंचगंगा, दूधगंगा, घटप्रभा, मलप्रभा, तुंग आणि भद्रा यांच्यापासून मिळून तुंगभद्रा तयार होते. या सर्व महत्त्वपूर्ण नद्या आहेत. आणि त्याच्यानंतर नीरा, भीमा, सिना, मुशी आणि मुन्नेरू अशा काय डाव्या तीरावरून काय येऊन मिळणाऱ्या काय नद्या आहेत किंवा उत्तरेकडून येऊन काय कृष्णा नदीला मिळणाऱ्या नद्या आहेत. यांच्यापैकी बऱ्याच नद्या ज्या आहेत, कोयना असेल, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या सर्व नद्या सह्याद्री पर्वत किंवा सह्याद्री पर्वताचे ज्या काय उपशाखा काय बाहेर आलेल्या आहेत. तर या ठिकाणी अशा पद्धतीने नद्या उगम पावतात आणि कुठे मिळतात, कृष्णा नदीला येऊन मिळालेल्या आहेत. तर यांच्यापैकी उजव्या तीरावरती येऊन मिळणारी पहिली नदी कोणती आहे, कोयना नदी आहे आणि याच कोयना नदीवरती कोयना डॅम बांधलेला आहे. तर हा जो कोयना डॅम आहे तर त्या ठिकाणी एक जलाशय आहे आणि त्या जलाशयाचं नाव आहे शिवसागर जलाशय. कोयना धरण जे आहे, कोयना नदी जी आहे तर कोयना ही कृष्णेची महत्त्वाची उपनदी आहे आणि या कोयना उपनदीवरती एक डॅम काय कोयना धरण बांधलेलं आहे आणि हे कोयना धरण जे आहे ते पश्चिम महाराष्ट्रासाठी काय वरदान ठरलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे या पश्चिम महाराष्ट्रासाठी आणि याच धरणामुळे त्या भागामध्ये काय ऊस उत्पादनाचं काय प्रमाण सुद्धा काय खूप मोठ्या प्रमाणात काय वाढलेलं आहे. आपण कृषी ज्यावेळेस काय घटक अभ्यासू त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी त्याच्याबद्दल काय अधिक माहिती घेता येईल. कोयना नदीवरती एक कोयना धरण बांधलेलं आहे आणि त्या ठिकाणचं जलाशय जे आहे त्या जलाशयाचं नाव आहे
शिवसागर जलाशय. कोणता आहे? शिवसागर जलाशय. त्याच्यानंतर वारणा नदी या ठिकाणी काय कोयना नदीच्या नंतर कृष्णा नदीला या ठिकाणी येऊन मिळते. आणि त्याच्यानंतर पंचगंगा नदी कोल्हापूरमध्ये उगम पावल्याच्या नंतर बघा कृष्णा नदीला येऊन मिळालेली आहे. आता या पंचगंगा नदीमध्ये काय 5 नद्यांचा समावेश आहे. तर याच्यावरती प्रश्न बनतो. पंचगंगा नदीचा संदर्भ जेव्हा जेव्हा येतो तेव्हा पंचगंगा नदीच्या संदर्भात काय विचारला गेलेला प्रश्न असा आहे की पंचगंगा नदी ही कृष्णा नदीला कोणत्या ठिकाणी येऊन मिळालेली आहे, हा एक प्रश्न झाला. पंचगंगा नदीमध्ये खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश नाही? 5 नद्यांचा समावेश आहे. कोणत्या कोणत्या नद्या आहेत बघा? भोगावती, कासार, सरस्वती, तुलसी आणि त्याच्यानंतर कुंभी या 5 नद्या आहेत. कोणत्या कोणत्या या ठिकाणी लिहून घेऊ आपण. इकडे लिहू. भोगावती, कासार, सरस्वती, तुलसी आणि कुंभी या 5 नद्या कोणाच्या? पंचगंगेच्या काय या 5 नद्यांची मिळून काय पंचगंगा तयार होते. आणि पंचगंगा ही कुणाची उपनदी आहे? कृष्णा नदीची उपनदी आहे. यांच्यापैकी सरस्वती नदी जी आहे ती लुप्त झालेली नदी आहे असं म्हणलेलं होतं. बघा एक सरस्वती नदी बघितली होती आपण कुठं? लुणी नदीच्या जवळ. एक सरस्वती बघितली होती आपण कुठं? प्रयागराज या ठिकाणी गंगा यमुना आणि सरस्वती एकत्र येऊन मिळतात. पण सरस्वतीचं अस्तित्व आता सध्या त्या ठिकाणी नाही आहे. या ठिकाणी सुद्धा एक सरस्वती नदी होती पण आता ती कशी झालेली आहे? लुप्त झालेली आहे. बघा सरस्वती हे नाव संस्कृतीशी जोडलं गेलेलं आहे. भारताच्या या ठिकाणी आपण काय म्हणतो अविभाज्य भाग आहे. आणि खूप स्थानिक प्रदेशांमध्ये सरस्वती नावाची नदी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. जी अगोदर होती काही ठिकाणी अजून सुद्धा आहे, काही ठिकाणी काय पावलेली लुप्त पावलेली. तर या 5ही नद्यांचा काय पंचगंगा नदीमध्ये काय समावेश होतो. त्याच्यानंतर दूधगंगा. बघा या 4ही नद्या ज्या आहेत कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या महाराष्ट्रातून उगम पावतात आणि महाराष्ट्रामध्येच काय होतात गंगा नदीला येऊन मिळतात. त्याच्यानंतर घटप्रभा, मलप्रभा आणि तुंगभद्रा या 3 नद्या ज्या आहेत त्या कृष्णेला काय येऊन मिळतात. घटप्रभा, मलप्रभा आणि काय तुंगभद्रा. तर कर्नाटकमध्ये उगम पावणाऱ्या तुंगभद्रा ही नदी 2 वितरिकांमार्फत काय 2 काय प्रवाहांमार्फत तयार झालेली. एक तुंग आणि दुसरी भद्रा. तर घटप्रभा, मलप्रभा आणि काय तुंगभद्रा या 3ही नद्या ज्या आहेत त्या कर्नाटक राज्यामधील आहेत. कुठल्या? कर्नाटक राज्यामधील. महाराष्ट्रातील नद्या ज्या उत्तरेकडून येऊन मिळतात त्या कोणत्या आहेत? भीमा ही महाराष्ट्रातील काय प्रमुख उपनदी आहे कृष्णा नदीची. महाराष्ट्राच्या भूगोलाच्या संदर्भात काय भीमा नदीच्या खोऱ्याबद्दल काय आपल्याला वेगळा अभ्यास करावा लागतो. एवढं या ठिकाणी काय भीमा नदीचं महत्त्व आहे. तर याच्या 2 उपनद्या आपण दाखवलेल्या आहेत नीरा आणि काय सिना. त्याच्यानंतर काय मुळा मुठा या नद्या सुद्धा काय या ठिकाणी भीमेच्या उपनद्या आहेत. मात्र आपल्याला या ठिकाणी त्याच्याबद्दल बघायचं एवढं लक्षात ठेवा की भीमा नदी ही कुणाची? कृष्णेची उपनदी आहे जी महाराष्ट्रातून येऊन काय कृष्णेला मिळते. घटप्रभा, मलप्रभा, तुंग आणि भद्रा या कर्नाटकमधील आहेत. त्याच्यानंतर मुशी आणि मुन्नेरू या तेलंगणा स्टेटमध्ये कृष्णेला काय येऊन मिळतात. या तेलंगणा स्टेटमधील काय नद्या आहेत कुठल्या कुठल्या? मुशी आणि मुन्नेरू. तर हे सर्व झाले काय कृष्णा नदीच्या संदर्भात असलेले तथ्य. तर या ठिकाणी एवढे तथ्य पुरेसे आहेत कृष्णा नदीच्या संदर्भात. आणि कृष्णा नदी ज्या ठिकाणी येऊन मिळते ते एक ठिकाण बघितलं होतं पण काय मच्छलीपट्टणम या ठिकाणी. तर हे तथ्य झाल्याच्या नंतर पुढची नदी आपल्याला काय बघायची आहे? एक महत्त्वाची काय पेन्नार नदी किंवा यालाच पेन्नेरू नदी म्हणतात किंवा काय पेन्ना असं नदी काय वेगवेगळे या ठिकाणी काय नावाचं काय उच्चारण केलं जातं. तर त्या पद्धतीने थोडंसं डिफरंट आहे. बघा कृष्णा नदी झाल्याच्या नंतर पुढची नदी आहे पेन्नार नदी, ज्यालाच पेन्नेरू नदी असं सुद्धा म्हणतात, पेन्ना नदी असं सुद्धा म्हणतात. या ठिकाणी कृष्णा नदीच्या दक्षिणेला ही नदी दाखवलेली आहे. किनाऱ्यावरती नेल्लोर नामक ठिकाण आहे. त्या ठिकाणाजवळ काय पेन्नार नदी या ठिकाणी बंगालच्या उपसागराला मिळते. तर पेन्नार ही नदी जी आहे ती कर्नाटकातील या ठिकाणी नंदी टेकड्यामधून काय करते उगम पावते. एकदम सिंपल नदी आहे. 4 उपनद्या आहेत आणि 2 महत्त्वाचे प्रदेश आहेत किनाऱ्यावरती. तेवढंच आपल्याला बघायचं आहे. तर कर्नाटकमधील नंदी टेकड्यामधून
पेन्नार नदी जी आहे किंवा पेन्नेरू नदी जी आहे ती उगम पावते आणि अशा पद्धतीने तमिळनाडूमध्ये काय प्रवेश केल्याच्या नंतर ती बंगालच्या उपसागराला येऊन या ठिकाणी मिळते। तर या पेन्नार नदीच्या संदर्भात आपल्याला सांगता येईल 4 महत्त्वपूर्ण काय आहेत या ठिकाणी काय उपनद्या आहेत। तर उजव्या तीरावरून काय येऊन मिळणाऱ्या चित्रावती आणि पापागणी या 2 नद्या आहेत, उपनद्या लिहून घ्यायच्या आहेत। उजव्या तीरावरून काय येऊन मिळणाऱ्या चित्रावती आणि पापागणी या 2 काय उपनद्या आहेत आणि डाव्या तीरावरून येऊन मिळणाऱ्या कुंदेरू आणि काय सांगिलेरू या ठिकाणी, कुंदेरू आणि सांगिलेरू या 2 नद्या पेन्नूर नदीला काय येऊन मिळतात। अशा एकूण काय 4 उपनद्या या नदीच्या संदर्भात सांगितलेले आहेत, ज्याच्याबद्दल आपल्याला काय वेळोवेळी विचारलं जातं। ज्या ठिकाणी आता पेन्नार नदी बंगालच्या उपसागराला येऊन मिळण्याच्या आधी या ठिकाणी एक ठिकाण आहे नेल्लोर, ऐकलं असेल बरेच विद्यार्थी या ठिकाणी जे एक फेमस कॉलेज आहे या ठिकाणी काय इंजिनिअरिंगचं नेल्लोरला, तर ते नेल्लोर ठिकाण कुठं आहे या पेन्नार नदीमध्ये आहे। तर पेन्ना आणि या ठिकाणी सांगिलेरू ही नदी येऊन मिळण्याच्या अगोदर या ठिकाणी एक ठिकाण आहे कडप्पा, कडप्पा जिल्हा या ठिकाणी आहे। तर या कडप्पा काय सिटीमधून किंवा शहराजवळच काय पेन्नेरू नदी ही काय होते प्रवाहित होते। आपण बांधकाम करत असताना घरामध्ये जे किचनचे या ठिकाणी काय शेल्फ तयार करायचे असतील किंवा वेगळ्या ठिकाणी काय फ्लोअर असतील किंवा टेबल म्हणून ज्यांचा उपयोग केला तो ब्लॅक कलरचं काय पॉलिश फरशी असते ब्लॅक कलरची, तर काळ्या कलरची, तर ते जे या ठिकाणी कडप्पा जिल्हा जो आहे, तर या कडप्पा जिल्ह्यामध्ये आंध्र प्रदेशमधील हा जो कडप्पा जिल्हा आहे या कडप्पा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आहे, तर त्या ठिकाणी काय कडप्पा प्रकारचं काय खडक आपल्याला भेटतं। तर हे या ठिकाणी काय त्या प्रकारची काय जमीनच असते, त्या प्रकारचे काय घर असतील, रस्ते असतील, घराच्या भिंती असतील, सर्वच्या सर्व जे काय आहे ते कडप्पाच्या काय फरशांपासून बनवलेलं असतं, टाईल्स जे असतात त्यांच्यापासून काय बनवलेले असतात। तर हेच काय हे कडप्पा नामक ठिकाण जे आहे ते पेन्नार नदीच्या काय या ठिकाणी किनाऱ्यावरती आहे। तर हे झालं या ठिकाणी। तर पेन्नार नदी झाल्याच्या नंतर आपल्याला पुढची नदी बघायची महत्त्वाची, तर एवढे पॉईंट काय पेन्नार नदीच्या संदर्भात काय पुरेसे आहेत। तर पेन्नार नदी झाल्याच्या नंतर कावेरी नदीबद्दल आपल्याला पॉईंट बघायचा आहे। कावेरी नदीचा या ठिकाणी जो कोर्स आहे या ठिकाणी आपण दाखवलेला आहे, तर त्या नदी प्रणाली या ठिकाणी पूर्णपणे दाखवलेली आहे, सर्व उपनद्या आपण दाखवलेले आहेत, तर त्याच्याबद्दल नंतर बघू। अगोदर कावेरी नदीबद्दलची काय ठळक वैशिष्ट्ये जी आहेत ते घटक बघू। कावेरी नदीचा उगम जो आहे, कावेरी नदी कर्नाटकातील या ठिकाणी ब्रह्मगिरी जे डोंगर आहे, ब्रह्मगिरी डोंगरावरून या ठिकाणी कावेरी नदीचा उगम होतो। कावेरी नदीचा उगम कुठून होतो? कर्नाटकमध्ये ब्रह्मगिरी डोंगरावरती कावेरी ताल या ठिकाणातून काय कावेरी नदीचा उगम झालेला आहे। आणि अशा प्रकारे कावेरी नदी ही 2 राज्यांमधून प्रवाहित होते। कोणत्या कोणत्या? कर्नाटक राज्यामध्ये उगम पावल्याच्या नंतर कावेरी नदी तमिळनाडूमध्ये प्रवेश करते आणि तमिळनाडूच्या किनाऱ्यावरती या ठिकाणी ज्या ठिकाणी कराईकल हा प्रदेश आहे पुदुचेरीचा, तर त्या ठिकाणी कावेरी नदी त्रिभुज प्रदेशाची निर्मिती करते आणि बंगालच्या उपसागराला मिळालेली आहे। तर कावेरी नदी कोणत्या कोणत्या राज्यांमधून प्रवाहित होते? कर्नाटक आणि तमिळनाडू या 2 राज्यांमधून प्रवाहित झालेली आहे। कावेरी नदी ही एकमेव नदी अशी आहे भारतीय द्वीपकल्पावरील जी नदी बारमाही आहे, हंगामी स्वरूपाची किंवा मौसमी स्वरूपाची नदी नाही। काय बाकीच्या सर्व द्वीपकल्पावरील नद्या गोदावरी आहे, कृष्णा आहे, भीमा आहे, कोयना आहे, प्रवरा, मुळा, काय मांजरा आणि अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नर्मदा असेल, तापी असेल, शरावती या सर्व नद्या मौसमी प्रकारच्या आहेत। यांचे पात्र उन्हाळ्यामध्ये कोरडे पडतात, त्यांच्यामधील काय पाण्याचा विसर्ग संपतो। काही काही उपनद्यांमध्ये तर काय पाणी सुद्धा शिल्लक राहत नाही। मात्र कावेरी नदी जी आहे ती एकमेव अशी नदी आहे जी भारतीय द्वीपकल्पावरती उगम पावते। मात्र काय 12 महिने त्याच्यामध्ये काय असतं पाणी वाहत असतं। आपण हिमालयीन नद्यांच्या संदर्भात बघितलं होतं, हिमालयीन नद्यांच्या काय पाण्याच्या विसर्गाचा प्रमुख स्रोत काय होता? हिमनद्या होते, ग्लेशियर होते। आणि जे मान्सून आहे त्या मान्सून पासून देखील काय पर्जन्य प्राप्त होतं। अशा 2 काय या ठिकाणी काय पाण्याचे स्रोत असल्या कारणाने त्या 12माही नद्या होत्या। तर कावेरी नदीच्या पात्रामध्ये 12माही नद्या काय पाणी कसं काय राहतं? बघा पॉईंट असा आहे
ज्यावेळेस जूनच्या सुरुवातीला, जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये 1 जून ते 6 जूनच्या दरम्यान ज्यावेळेस मलबारच्या किनाऱ्यावरती काय मान्सून येतं, कोणतं नैऋत्य मान्सून काय वारे ज्यावेळेस येतात, तर नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून कावेरीचा जो उत्तरेकडील पात्र जे आहे, उत्तरेकडील पात्रामध्ये काय या ठिकाणी काय पर्जन्य पडतं। या संपूर्ण या एवढ्या पात्रामध्ये काय कर्नाटकमधील जी कावेरी आहे त्या पात्रामध्ये पर्जन्य पडतं आणि त्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून, नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून काय होतं, पर्जन्य प्राप्त होतं आणि काय पाणी काय कावेरीला प्राप्त होतं। तर ही नदी 5 ते 6 महिन्यासाठी काय प्रवाहित होते, एवढा पाण्याचा विसर्ग त्या नदीला होतो। नंतर हाच मान्सून ज्यावेळेस काय संपूर्ण काय या ठिकाणी चेरापुंजी मोसिनराम या ठिकाणापर्यंत जातो, शिवालिकपर्यंत पर्जन्य काय करत 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 तिथून मग काय वारे ज्यावेळेस काय माघारी फिरतात, तर त्यांना म्हणतो आपण काय ईशान्य मान्सून वारे। ईशान्य काय परतीचा मान्सून असं म्हणतो। आता परतीचा मान्सून जो आहे थोडक्यात सांगेन, हा जो आंध्र प्रदेशचा काय किनारा आहे, आता हा जो परतीचा मान्सून आहे, परतीचा मान्सून ईशान्य मान्सून वारे जे आहेत ते वापस येत असताना हा जो आंध्र प्रदेशचा किनारा आहे, आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला ओरिसाच्या किनाऱ्याला काय समांतर वाहतात। मात्र गोदावरी आणि कृष्णा नदी झाल्याच्या नंतर हा भाग कसा आहे या ठिकाणी, या भागाला मात्र काय काय समांतर ओरिसा आणि आंध्र प्रदेशच्या काय किनाऱ्याला काय समांतर वाहणारे जे वारे आहेत ते अशा पद्धतीने काय मान्सून वारे, परतीच्या मान्सून वारे अशा पद्धतीने या ठिकाणी अडवले जातात। कुठं जो कोरोमंडलचा तट आहे तमिळनाडूचा, त्या कोरोमंडलच्या काय तटाच्या ठिकाणी काय अडवले जातात आणि या ठिकाणी कावेरीच्या या दक्षिण पात्रामध्ये काय होतं, पर्जन्य होतं। कावेरीच्या या दक्षिण पात्रामध्ये काय परतीच्या काय ईशान्य मान्सून वाऱ्यापासून काय पर्जन्य होतं। अशा प्रकारे दोनही मान्सून मार्फत काय पर्जन्य प्राप्त करणारी कावेरी ही एकमेव नदी आहे। म्हणून कावेरीच्या पात्रामध्ये काय 12 महिने काय असतं, पाणी असतं, प्रवाहित असते। म्हणून काय भारतीय द्वीपकल्पावरील एकमेव 12माही प्रकारची नदी कोणती आहे, कावेरी आहे। तर क्लिअर आहे पॉइंट। त्यानंतर कावेरी नदी या ठिकाणी 2 अगोदर काय सरोवरे बघितलेली होती, महानदीच्या दक्षिणेला चिल्का सरोवर आणि या ठिकाणी कोलेरू सरोवर आपण बघितलेलं होतं गोदावरी आणि काय कृष्णा नदीच्या दरम्यान आंध्र प्रदेशच्या काय किनाऱ्यावरती। आता आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूचा या ठिकाणी जो बॉर्डरचा प्रदेश आहे त्या ठिकाणी एक सरोवर आहे, कोणतं या ठिकाणी पुलिकत सरोवर, पुलिकत सरोवर आहे। या ठिकाणी आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूचं काय या ठिकाणी काय बॉर्डर जी आहे तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशची त्या ठिकाणी असलेले काय पुलिकट सरोवर, लक्षात ठेवा हा सुद्धा पॉइंट। कावेरी नदी जी आहे, कावेरी नदी वाहत असताना या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी काय करते, कावेरी नदी 2 वितरिकांमध्ये काय होते अशी दुभागते आणि त्याच्यानंतर परत काय होते ती एकत्र येते, त्यांचा प्रवाह परत काही अंतर गेल्यानंतर काय कावेरी नदीचे काय वितरिका अशा पद्धतीने काय तयार होतात आणि परत काही प्रदेश पुढे गेल्यानंतर ते एकत्र येतात। तर अशा पद्धतीने कावेरी नदीच्या पात्रामध्ये 3 नदी बेटांची निर्मिती झालेली आहे। म्हणजे दोन्ही बाजूंनी नदी आणि मध्ये असा काय भूप्रदेश जर असेल तर हा जो भूप्रदेश असतो त्याला नदी बेट असं म्हणतात। तर अशा 3 नदी बेटांची निर्मिती काय झालेली आहे कावेरी नदीच्या पात्रामध्ये झालेली आहे। तर कोणते कोणते आहेत, एक आहे या ठिकाणी श्रीरंगपट्टणम, दुसरा आहे या ठिकाणी शिवसमुद्र आणि तिसरा आहे श्रीरंगम। तर कर्नाटकमधून तमिळनाडूमध्ये काय प्रवेश करत असताना काय हे नदी बेटांची निर्मिती झालेली आहे। तर श्रीरंगपट्टणम आणि शिवसमुद्र हे दोन्ही जे आहेत ते कर्नाटकमधील काय नदी बेट आहेत आणि श्रीरंगम हे जे नदी बेट आहे त्याचा समावेश कुठे होतो, तमिळनाडूमध्ये होतो। लक्षात आलंय, कावेरी नदीच्या पात्रामध्ये 3 काय नदी बेटांची निर्मिती झालेली आहे, श्रीरंगपट्टणम, त्याच्यानंतर शिवसमुद्रम आणि त्याच्यानंतर श्रीरंगम। तर श्रीरंगपट्टणम आणि शिवसमुद्र हे कुठे आहेत, या ठिकाणी कर्नाटकमध्ये आहेत। श्रीरंगपट्टणम तुम्ही ऐकलं असेल, टिपू सुलतान त्याच्यानंतर इंग्रज आणि मैसूर राज्य यांच्यामध्ये जे काय युद्ध झालेलं होतं तर त्यावेळेस काय श्रीरंगपट्टणम ही काय राजधानीचं ठिकाण होतं। तर हेच ते काय श्रीरंगपट्टणम आहे आणि श्रीरंगम मात्र कुठं आहे, तमिळनाडू राज्यामध्ये याचा समावेश होतो। तर बघा कावेरी नदी नदी बेटांची निर्मिती तर करते, मात्र
कर्नाटकमधून तमिळनाडूमध्ये प्रवेश करत असताना अशा पद्धतीने बघा, कर्नाटकमधून तमिळनाडूमध्ये प्रवेश करत असताना या ठिकाणी ज्या ठिकाणी कर्नाटक आणि तमिळनाडूची काय सीमारेषा आहे, या सीमारेषेच्या भागामध्ये कावेरी नदीवरती एक काय धबधबा तयार झालेला आहे, तर त्या धबधब्याचं नाव आहे शिवसमुद्र. शिवसमुद्र धबधबा कुठं तयार झालेला आहे? कावेरी नदीवरती. कावेरी नदी जेव्हा काय कर्नाटकमधून काय तमिळनाडूमध्ये प्रवेश करत असते त्या ठिकाणी काय शिवसमुद्र नावाचं या ठिकाणी काय धबधबा तयार झालेला आहे. तर हे झाले या ठिकाणी काय कावेरी नदीच्या संदर्भात काय पॉईंट. त्याच्यानंतर बघा कावेरीच्या काही उपनद्या आपल्याला काय बघायच्या आहेत. कावेरीला या ठिकाणी उजव्या तीरावरून काय येऊन मिळणाऱ्या नद्या कोणत्या कोणत्या आहेत? लक्ष्मण तीर्थ, कबिनी, सुवर्णवती, भावनी, मेयार, नोथिलानी, अमरावती अशा सर्व नद्या काय उजव्या तीरावरून काय कावेरी नदीला येऊन मिळतात. फक्त याच पद्धतीने लक्षात ठेवा, उजव्या तीरावरून येऊन मिळणाऱ्या नद्या आणि काय डाव्या तीरावरून काय येऊन मिळणाऱ्या नद्या कोणत्या कोणत्या आहेत? लक्ष्मण तीर्थ, कबिनी, सुवर्णवती, त्याच्यानंतर भावनी, मेयार, नोथिलानी, अमरावती. आणि डाव्या तीरावरून उत्तरेकडून प्रवाहित होऊन कावेरीला येऊन मिळणार नद्या कोणत्या कोणत्या आहेत? हेरंगी, त्याच्यानंतर हेमावती, शिमसा, अर्कवती. कुठले कुठले? हेरंगी, कावेरी हेरंगी, हेमावती, शिमसा आणि अर्कवती या ठिकाणी काय नद्या डाव्या तीरावरून होऊन काय कृष्णा नदीला येऊन मिळतात. कावेरी नदी तमिळनाडूच्या किनाऱ्यावरती ज्या ठिकाणी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते त्या ठिकाणी एक प्रदेश आहे कोणता? कराईकल. आपण हे थोडंसं काढून घेऊ म्हणजे आपल्याला जागा असेल लिहिण्यासाठी. या ठिकाणी बघा कोणतं ठिकाण आहे? कराईकल. तर हे आहे पुदुचेरीचं एक काय जिल्हा कराईकल जे आहे ते कोणत्या नदीच्या काय मुखाशी आहे म्हणून सांगायचं? कावेरी नदीच्या मुखाशी कराईकल हे ठिकाण या ठिकाणी आहे. तर गोदावरीच्या मुखाशी आपण बघितलं होतं यनम हे ठिकाण पुदुचेरीचा जिल्हा, आणि कावेरीच्या मुखाशी बघितलंय कराईकल या ठिकाणी. कावेरी आणि कराईकल लक्षात ठेवण्यासाठी काय लॉजिकली थोडं सोपं सुद्धा असेल. बघा आणखीन एक पॉईंट या ठिकाणी कराईकल या ठिकाणी कराईकलच्या अगोदर कावेरी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळण्याच्या अगोदर या ठिकाणी एक धरण आहे कावेरी नदीवरती. तर कोणतं धरण आहे ते? काय कल्लणी धरण. तमिळनाडूमधील जे ठिकाण आहे तंजावर नामक जे ठिकाण आहे तमिळनाडूमधलं, तर त्या ठिकाणी कल्लाणी डॅम म्हणून या ठिकाणी काय धरण किंवा यालाच काय म्हणतात ग्रँड एनिकट डॅम किंवा कल्लाणी धरण असं म्हणतात. तर हे जे धरण आहे ते मागं कमेंटमध्ये या ठिकाणी कळवण्यासाठी सांगितलं होतं की भारतातील पहिलं धरण कोणतं आहे भारतामध्ये बांधण्यात आलेलं. तर भारतामध्ये काय बांधण्यात आलेलं पहिलं जे धरण आहे ते आहे कल्लाणी धरण, जे की इसवी सन पूर्व 100 ते इसवी सन 100 या कालावधीमध्ये काय बांधण्यात आलेलं होतं. म्हणजे जवळपास 2021 मध्ये या धरणाला आज किती 2000 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि अजून सुद्धा ते धरण जे आहे ते चालू धरण आहे, ॲक्टिव्ह धरण आहे. तर मला सांगायचं आहे तुम्ही हे कल्लाणी धरण जे आहे तर हे धरण कोणत्या शासकाने बांधलेलं होतं? तमिळनाडूमध्ये काय 2000 वर्षापूर्वी इसवी सन पूर्व 100 ते इसवी सन 100 या कालावधीमध्ये बांधण्यात आलेलं कल्लाणी धरण, जे की तमिळनाडूमधील काय तंजावर या ठिकाणी आहे. तर त्या धरणाची या ठिकाणी काय कोणत्या शासकाने निर्मिती केलेली होती हे एवढं सांगायचं आहे. तर कावेरी नदीच्या संदर्भात एवढे सगळे काय पॉईंट बघितलेले आहेत. आणि त्याच्यानंतर तमिळनाडूमधले काय फक्त 2 या ठिकाणी काय नद्या आहेत, एक आहे वैगई आणि दुसरी ताम्रपर्णी. तर एवढी शेवटच्या 2 नद्या घेऊ आणि आपण काय करू थांबू त्या ठिकाणी. वैगई नदी जी आहे, वैगई नदी या ठिकाणी जी पाकची सामुद्रधुनी आहे, पाकची खाडी आहे त्या ठिकाणी जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते. आणि ताम्रपर्णी नदी जी आहे ती मन्नारचं जे आखात आहे, मन्नारची जी खाडी आहे त्या ठिकाणी काय करते बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. लिहून घ्या वैगई नदी शॉर्टमध्ये थोडक्यात आहे. या ठिकाणी आपण हेडिंग टाकू मग लिहू. तर 9वी नदी कोणती म्हणतोय आपण? वैगई. आणि 10वी ताम्रपर्णी. एकदाच बघू, थोडेसे 2-4 फॅक्ट आहेत तेवढे या नद्यांच्या संदर्भात. या ठिकाणी वैगई नदी कुठं पाकची जी खाडी आहे, पाकची खाडी या ठिकाणी जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते. आणि ताम्रपर्णी नदी जी आहे ती मन्नारची जी खाडी आहे, मन्नारची
खाडी, तर या मन्नारच्या खाडीमध्ये काय बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. वैगई नदीचा उगम जो आहे तो वर्षानाथ कुठं झालेला आहे? वर्षानाथ या ठिकाणी तमिळनाडूमध्ये काय होतो, जिथं मदुराई हे ठिकाण आहे. कोणतं? वैगई नदीचा उगम तमिळनाडूमध्ये काय वर्षानाथ हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी झालेलं आहे आणि तिथंच काय मदुराई हे सुद्धा ठिकाण आहे. आणि ताम्रपर्णी नदीचा उगम जो आहे ताम्रपर्णी नदीचा उगम जो आहे तो तमिळनाडूमध्येच कुठं झालेला आहे? अगस्त मलाई डोंगरावरती झालेला आहे. तर एवढे पॉईंट लक्षात ठेवा. वैगई नदीचा उगम कुठं होतो? वर्षानाथ या ठिकाणी तमिळनाडूमध्ये आणि पाकच्या खाडीमध्ये ती काय बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. आणि त्याच्यानंतर ताम्रपर्णी नदी जी आहे ती तमिळनाडूमध्येच काय अगस्त्यमलाई या डोंगरावरती तिचा उगम होतो आणि मन्नारची खाडी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तर या ताम्रपर्णी नदी ज्या ठिकाणी मिळते जाऊन, तर एक सुप्रसिद्ध मंदिर त्या ठिकाणी काय ताम्रपर्णी नदीच्या किनाऱ्यावरती आहे, ते आहे मीनाक्षी मंदिर. तर या ठिकाणी तर हे सगळे पॉईंट्स झाले वैगई आणि ताम्रपर्णी नदीच्या संदर्भात. तर एवढे सगळे फॅक्ट बघितलेले आहेत. तर हे संपूर्ण जो आपण काय कंप्लीट कोर्स बघितलेला आहे, बराच कालावधी लागला आपल्याला. ज्यावेळेस हिमालयाच्या नद्या स्टार्ट केल्या होत्या तिथून पासून ते आपण सर्व द्वीपकल्पीय नद्या आज काय पूर्ण केलेल्या आहोत. तर खुशी होते एक प्रकारे या ठिकाणी काय आपण कंप्लीट केलेलं आहे इथंपर्यंत. एक प्रकारे सर्वच्या सर्व प्राकृतिक भूगोल झाला आहे, प्रमुख प्राकृतिक भूगोल काय झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर याच्यानंतर राहिलेले घटक आहेत आपल्याला डिस्कस करायचे आहेत. तर याच पद्धतीने सपोर्ट करत राहायचं आहे. तुम्ही ज्यावेळेस काय कमेंट करता, व्हिडिओजला शेअर करता, लाईक करता, हे जेव्हा लक्षात येतं ॲनालिटिक्सवरून, तर त्यावेळेस जी शिकवण्याची ऊर्जा असते त्याच्यामध्ये थोडा फरक पडतो नक्कीच. तर काय कायम सपोर्ट करत राहाल या ठिकाणी. सगळ्यांचे यासाठी धन्यवाद. अशाच पद्धतीने जुडलेले राहा चॅनलसोबत आणि अभ्यास करत राहा, घरी राहा आणि सुरक्षित राहा. थँक्यू.